2 वर्ष होय, तब्बल 2 वर्ष रिक्त राहिलेली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि त्यातील एक अमरावतीच्या जागेसाठी सुरू झाला राजकीय संग्राम. भाजप विरुद्ध काँग्रेस एवढंच नाही तर मित्रच मित्रांविरुद्ध उभे ठाकले आहेत. भाजप विरुद्ध शिंदेसेना आणि राणा विरुद्ध पाटील. आणि आता या संपूर्ण खेळात चर्चेत आला आहे एक नवीन नाव, बाजोरिया पॅटर्न. अमरावती विधान परिषद निवडणूक ही फक्त एक निवडणूक नाही तर विदर्भाच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारी निर्णायक लढाई आहे. माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 21 जून 2024 रोजी संपला. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळं अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ तब्बल 2 वर्ष रिक्त राहिला. दरम्यान जिल्हा परिषद निवडणुका झाल्याच नाहीत आणि त्यामुळं यावेळी जिल्हा परिषद सदस्यांना वगळून फक्त महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सदस्यांच्या आधारे ही निवडणूक घेतली जात आहे. आणि इथूनच सुरू होतंय संपूर्ण राजकीय गणित. या निवडणुकीत एकूण पात्र मतदार आहेत 453. पक्षीय बलाबल पाहिलं तर भाजपकडे सर्वाधिक म्हणजे 150 मते आहेत, राष्ट्रवादीकडे 33, युवा स्वाभिमानी पार्टीकडे 26, प्रहारकडे 21 व शिवसेनेचे 18 मिळून महायुतीकडे एकूण 248 मतदारसंख्या आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे 120, शिवसेना ठाकरे गटाचे 21 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 11 मिळून महाविकास आघाडीकडे एकूण 152 मतदार आहेत. तर MIMचे 16, वंचित बहुजन आघाडीचे 7, बसपाचे 3, समाजवादी पक्षाचे 2 आणि अपक्ष 25. महायुतीचं एकूण संख्याबळ जवळपास 248 वर जातं तर महाविकास आघाडीचं संख्याबळ 152 वर जातं. पण खरा पेच आहे लहान पक्ष आणि अपक्षांच्या हातात. लहान पक्ष अपक्ष मिळून होणारी 53 मतं भाजप विरोधी राहिल्यास मवियाचे संख्याबळ 205 पर्यंत पोहोचू शकतं. कारण या निवडणुकीत प्रत्येक मत सोन्याहून महाग झाला आहे. राजकीय वर्तुळात आता रिसॉर्ट पॉलिटिक्सची चर्चा सुरू झाली आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष, स्वीकृत सदस्य यांच्या मतांचा गुप्त बैठका सुरू झाल्या आहेत. दरम्यान भाजपसमोर सर्वात मोठं आव्हान विरोधकांचंच नाही तर स्वतःच्या घरातील अंतर्गत संघर्षाचा आहे. एका बाजूला प्रवीण पोटे यांचं नाव भाजपकडून जवळपास निश्चित झालं आहे. विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी पोटे तयार झाले आहेत. सलग 2दा आमदार राहिलेले पोटे यांनी गेल्या वेळी क्लीन स्वीप करत आपली ताकद दाखवली. यावेळी ऐतिहासिक यशाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. मागील निवडणूक त्यांनी एकतर्फी पद्धतीनं जिंकून आपली राजकीय पकड मजबूत असल्याचं सिद्ध केलं होतं. नंतर त्यांना राज्य मंत्रिमंडळातही स्थान मिळालं होतं. पण लोकसभा निवडणुकीत प्रवीण पोटे यांनी महायुती विरोधात काम केल्याची कुजबूज आहे. आता भाजप त्यांना सलग 3ऱ्यांदा उमेदवारी देऊन निवडून आणणार का आणि त्यांना हॅट्रिक करण्याची संधी मिळणार का हा प्रश्न आहे. त्यामुळं संपूर्ण जिल्हा अंतिम निर्णयासाठी भाजप नेतृत्वावर लक्ष ठेवून आहे. अशी अपेक्षा आहे की भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व 28 मेपर्यंत अमरावती स्वायत्त स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आपला अधिकृत उमेदवाराची घोषणा करेल. पण दुसऱ्या बाजूला आहेत भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे. राणा दाम्पत्यानं धांडे यांचं नाव पुढं केलं आहे. त्यामुळं धांडे यांनी शक्ती प्रदर्शन सुरू केलं. नगरसेवकांच्या भेटी, नगर परिषदांमध्ये संपर्क मोहीम. त्यामुळं प्रश्न उभा राहतोय की भाजप नेतृत्व अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने देणार. आणि याच ठिकाणी सुरू होते अमरावतीतील सर्वात मोठी चर्चा, पाटील लॉबी विरुद्ध राणा दाम्पत्य. गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात NDAच्या घटक दलातील स्थानिक पाटील लॉबीचे नेते आणि राणा दाम्पत्य यांच्यात जबरदस्त चढाओढ राहिल्याची चर्चा जोरात होती. आता आगामी विधान परिषदेच्या निवडणुका पाहता या चर्चेने अधिक वेग घेतला आहे. यामुळे आता अमरावतीत पाटील लॉबी वर्सेस राणा दाम्पत्य अशी स्थिती निर्माण झाल्याचं मानलं जात आहे.
सध्या असं म्हटलं आणि पाहिलं जात आहे की आपल्या जुन्या बंडखोर वृत्तीमुळं आमदार राणा ज्या प्रकारे भाजप नेते आणि माजी मंत्री प्रवीण पोटे यांना हरवू इच्छितात, अगदी त्याचप्रमाणे भाजप नेते आणि खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार राजेश वानखेडे, माजी मंत्री प्रवीण पोटे, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार संजय खोडके तसेच शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू हे सुद्धा राणा दाम्पत्याच्या विरोधात एकवटले आहेत. म्हणून आता प्रश्न उपस्थित होतो, राणा दाम्पत्य राजकीयदृष्ट्या एकाकी पडत चालले आहे का? आणि याच वेळी अकोल्यातून एक नेता अचानक अमरावतीत सक्रिय होतो. नाव गोपीकिशन बाजोरिया. शिंदे गटाचे उपनेते. 2003 ते 2021 तब्बल 18 वर्ष अकोला, बुलढाणा, वाशिम मतदारसंघातून सलग 3 टर्म विधान परिषद आमदार, विधान परिषदेत गटनेते आणि मुख्य प्रतोद म्हणूनही त्यांनी काम केलं आणि आता त्यांची नजर अमरावतीवर आहे. गेल्या काही दिवसात त्यांनी अमरावतीत मोठ्या प्रमाणात राजकीय भेटीगाठी सुरू केल्यात. अकोट, दर्यापूर, स्थानिक नेत्यांच्या भेटी, नगरसेवकांची गुप्त चर्चा. इतकंच नाही तर आमदार रवी राणा यांच्यासोबत बंद दाराआड तब्बल 1.5 तास बैठक झाल्याची चर्चा रंगली. काही काँग्रेस नेत्यांचीही त्यांनी भेट घेतली आणि यानंतर राजकीय वातावरण आणखी तापलं. कारण गोपीकिशन बाजोरिया यांनी स्पष्ट सांगितलं, मी अमरावतीतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. इतकंच नाही तर सर्व पक्षातील लोक मला आग्रह करत आहेत. काँग्रेसचे नगरसेवकही समर्थन देतील असा मोठा दावा त्यांनी केला. मूळचे अकोला जिल्ह्यातील असलेले आणि अकोला मतदारसंघातून विधान परिषदेचे माजी सदस्य राहिलेले शिंदे गटाचे शिवसेनेचे उपनेते गोपीकिशन बाजोरिया आता स्वतःसाठी अमरावतीमध्ये राजकीय जमीन शोधत आहेत. शिंदे गटात शिवसेनेचे उपनेते आणि संपर्क प्रमुख माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया हे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. याच कारणांमुळे सध्या बाजोरिया आमदार नसतानाही त्यांच्या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री शिंदेने सुमारे 100 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. बातम्यानुसार माजी आमदार बाजोरिया यांनी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर जाण्यासाठीही प्रयत्न केले होते, पण त्यावेळी त्यांना अपयश आले. त्यामुळे आता ते अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत काही वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर माजी आमदार बाजोरिया यांनी स्पष्ट केलं की जरी ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असले तरी त्यांच्यासाठी पक्ष नेतृत्वाचा आदेशच अंतिम असेल. राजकीय सूत्रानुसार अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून माजी आमदार बाजोरिया यांची निवडणूक लढवणे कठीण मानले जात आहे. कारण अमरावती मतदारसंघातून भाजपतर्फे आपला उमेदवार उभा करणे पूर्णपणे निश्चित केले आहे. अशा परिस्थितीत बाजोरियांना शिंदे सेनेकडून अमरावतीतून निवडणूक लढवण्यास परवानगी दिली जाणार नाही आणि जर बाजोरिया यांनी पक्ष नेतृत्वाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणूक लढवली तर काँग्रेस पक्ष त्यांना पाठिंबा देणार नाही. काँग्रेस नेत्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाहीत. त्याऐवजी ते विधान परिषद निवडणुकीत आपला स्वतःचा अधिकृत उमेदवार उभा करतील. यामुळे बाजोरिया यांना अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवणं अवघड झालं आहे. मात्र आता सर्वात मोठा प्रश्न आहे, महायुतीत सर्व काही ठीक आहे का? कारण अमरावती हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातोय. अशावेळी शिंदे सेनेकडून या जागेवर दावा होणं भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जाते. दरम्यान काँग्रेसने अजून उमेदवार जाहीर केलेला नाही, पण पक्ष वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेस यावेळी कोणत्याही अपक्षाला पाठिंबा न देता स्वतःचा अधिकृत उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. ग्रामीण भागात काँग्रेसची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. त्यात AIMIM, वंचित, समाजवादी आणि इतर भाजप विरोधी मतांचा कल मिळाला तर समीकरण पूर्णपणे बदलू शकतं. यावेळी बच्चू कडू आणि प्रहार पक्षाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. प्रहारकडे 21 मते आहेत.
बच्चू कडू शिंदे गटात गेले असले तरी त्यांची भाजप विरोधी भूमिका कायम असल्याची चर्चा आहे. जर प्रहारची मते भाजप विरोधात गेली तर काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात वाढू शकते. काँग्रेसच्या गोटात सध्या 3 नावांची सर्वाधिक चर्चा रंगताना दिसत आहे आणि ही 3 नावं अमरावतीच्या राजकारणात वेगवेगळ्या ताकदीची ओळख निर्माण करणारी आहेत. पहिलं नाव म्हणजे यशोमती ठाकूर, विदर्भातील काँग्रेसचा सर्वात आक्रमक आणि जनाधार असलेला चेहरा, माजी महिला व बालविकास मंत्री, अमरावतीच्या माजी पालकमंत्री आणि तिवसा मतदारसंघातून सलग 3 वेळा आमदार राहिलेल्या यशोमती ठाकूर यांची ग्रामीण भागात आजही मजबूत पकड आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यामुळं काँग्रेस त्यांना आतल्या दारानं आमदारकी देऊ शकते. दुसरं नाव आहे वीरेंद्र जगताप, शांत पण अत्यंत मजबूत संघटन कौशल्य असलेले नेते. धामणगाव रेल्वे मतदारसंघातून सलग 3 वेळा आमदार राहिलेले जगताप हे अमरावती ग्रामीण काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहिले असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव मानला जातो. तर काँग्रेसकडून तिसरं नाव म्हणजे अनिल अग्रवाल. या चर्चेच्या केंद्रस्थानी नगरसेवक अनिल अग्रवाल यांचे नाव आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबूत संपर्क, नगरसेवकांमधील प्रभाव आणि संघटनात्मक पकड यामुळे अनिल अग्रवाल यांना काँग्रेसचा संभाव्य चेहरा मानले जात आहे. भाजपमधील अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत काँग्रेस ही जागा खेचण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या या राजकीय रणांगणात अनिल अग्रवाल हे डार्क हॉर्स ठरतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यामुळे काँग्रेससमोर आता मोठा प्रश्न आहे. आक्रमक जनाधाराला प्राधान्य द्यायचं, संघटनात्मक अनुभवावर विश्वास ठेवायचा की स्थानिक समीकरणं सांभाळणाऱ्या चेहऱ्यावर डाव खेळायचा. आणि म्हणूनच अमरावतीत सध्या सर्वात मोठी उत्सुकता एकाच गोष्टीची आहे की काँग्रेसचा अंतिम मास्टर स्ट्रोक नेमका कोण ठरणार. दरम्यान निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 25 मे रोजी अधिसूचना, 1 जून नामांकनांची अंतिम तारीख, 2 जून रोजी छाननी, 4 जून ही अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, तर 18 जून रोजी मतदान आहे आणि 22 जूनला मतमोजणी होऊन या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आता संपूर्ण विदर्भाचं लक्ष लागलं आहे या निवडणुकीकडे, कारण ही फक्त एका जागेची निवडणूक नाही आहे, ही महायुतीतील अंतर्गत संघर्षाची परीक्षा आहे. काँग्रेसच्या पुनरागमनाची संधी, राणा विरुद्ध पाटील यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई आणि बाजुरिया पॅटर्नच्या नव्या राजकीय प्रयोगाची सुरुवात. एका बाजूला भाजपची ताकद, दुसऱ्या बाजूला काँग्रेसची रणनीती आणि मध्ये निर्णायक ठरणारे छोटे पक्ष. अमरावतीचा हा रणसंग्राम आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत आहे. आता पाहायचं इतकंच, भाजपची हॅट्रिक होणार, काँग्रेस कमबॅक करणार की बाजुरिया पॅटर्न पुन्हा एकदा वेगळा इतिहास घडवणार. तुम्हाला काय वाटतं, कोण होणार अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा आमदार? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि निवडणूक नामा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.